म्हणत नाही मी, तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. बारामतीकरांना काय आव्हान करायचं? संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत. वहिनी साहेब, या बूथवरती दादा हे होते, दादांचं पहिलं मतदान या बूथवरती असायचं, त्याचप्रमाणे तुम्ही देखील मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? दादांच्या पक्षात पहिली निवडणूक होते, साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. कार्यकर्त्यांनी दिसलेला नाही. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात. सुनेत्रा जी, हिंदी में बता दीजिए, आप बहुत भावुक हुई है, पहली बार अजीत दादा के बिना चुनाव हो रहा है बारामती में, क्या कहेंगे? बारामती की जनता पिछले 60 सालों से हम पवार कुटुंबीय के साथ रही है, सपोर्ट किया है और ये जो बघा की बूम दिसते, काय दिसते इलेक्शन बारामती के लोगों ने अपने हाथ में लिया है, वो अपना वोट दादा के लिए एक श्रद्धांजलि के रूप में देना चाहती है और उसके लिए सब गांव में भी सब लोग अपनी अपनी तरफ से बाहर आ रहे हैं. बाहर गांव के लोग भी खास करके ये इलेक्शन के लिए आए हैं. दादांच्या पश्चात निवडणूक करेंगी आप बारामतीकरों को आपके दिन? वैसे तो बारामती के लोगों ने हाथ में ये इलेक्शन लिया है, मैंने बोला है, लेकिन बारामती के लोगों को पता है कि दादा ने इतने साल उनके लिए जो किया है उनको वापस देने का एक ही आज का उनका दिन है और इसके लिए अपना वोट, ये कीमती वोट उनके लिए वो डालना चाहते हैं और इसके लिए बाहर आए हैं. साधारण कसं दरवेळी दादा विक्रमी मतांनीच निवडून यायचे, पण यावेळेस समोर कोणीच उमेदवार नाही, असा किरकोळ अपक्ष आहेत. भावनिक एक किनार आहे, लीड रेकॉर्ड ब्रेक होईल साधारण. बारामतीकरांनी आजपर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत, त्यामुळे बारामतीने ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ते करू शकतात आणि त्यांनी मनावर घेतलंय. मी आता पहिल्यापासून दादांनाही श्रद्धांजली असेल रेकॉर्ड ब्रेक. साहेबांशी काही बोलणं झालंय का? तब्येत खराब आहे, तुम्ही ट्विट केलेलं होतं. साहेबांची तब्येतीची मी चर्चा केलेली आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे बोट होईल.